किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 17व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळजवळ 400 ते 450 पायऱ्या आहेत. रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावडीहून पडून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पडाला. इसवी सन 1656 मध्ये महाराजांनी रायरी जिंकून घेतला. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते याच दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधिले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, तनस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भेवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून दशगुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागाही नाही. हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तख्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दांचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचं महाराजांनी निश्चित केलं. रायगडाचं जुनं नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे. गडाला सुमारे 1450 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. उतार वयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे, म्हणूनच महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक वाडा बांधून दिला. तोच हा माँसाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांचीही व्यवस्था महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खूबलडा बुरुज. हा नाना दरवाजा. या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणतात. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाजावर असणाऱ्या या 2 कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे. श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या व लक्ष्मी होय. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकरांच्या देवळा दिसतात.
महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास जेथे ही तटबंदी संपते त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजांच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तोच हा हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणून याचे नाव गंगासागर असे पडले. गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात, त्यास स्तंभ असे म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखांमध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत. ते पूर्वी 5 मजले होते असे म्हणतात. ते दशकोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून आपल्याला बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेना दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेना दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मणक्याचे अवशेष दिसतात. या अवशेषाच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथारा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. स्तंभाच्या पूर्वीकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना. खलबतखाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. ही राजसभा. महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती हीच जागा. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वीकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मनाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, तख्त सुवर्णाचे 32 मनांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. नगारखान्यातून आपण डावीकडे उतरून आलो की समोर जी मोकळी जागा दिसते तो होडीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. मधून जवळजवळ 40 फूट रुंद रस्ता आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिराच्या समोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्याच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे: सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेला भवानी टोक आहे, तर उजवीकडे धान्याचे कोठारे आणि 12 टाक्या आहेत. डाव्या हाताला होडी मार सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. कुशावर्त तलावाजवळून घडीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिलेले आहे की किल्ल्याचा एक दरवाजा हा एक मोठा दरवाजा आहे. यासाठी किल्ला पाहावा आणि 1 किंवा 2 किंवा 3 दरवाजे त्याच प्रकारे ठेवावेत. त्यात नेहमी पाहिजे तितकी जागा ठेवा आणि रुंद दरवाजे आणि खांब निश्चित करा. दूरदृष्टीच्या या धोरणामुळे महाराजांनी हा दरवाजा महादरवाजा शिवाय बांधला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. बाजारपेठेच्या समोरील टेप्यावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. येथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसे जसे आपण टोकाकडे जातो तसा तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी. गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोडी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावरून काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खूबलढा बुरुज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.